लिटरली मी शॉक झालो. मानदेशातला एक असा देव, त्या देवाच्या पुढं लोकांनी मळून तंबाखू ठेवलेली आहे. होय, जरा चौकशी केली तर कळलं की हा म्हसवडवरनं शिंगणापूर जो रोड आहे, या रोडला एक लमाण बाबा म्हणून मंदिर आहे. त्यामध्ये तुम्हाला खरोखर तंबाखू व्हायला लागते. मला पहिल्यांदा खोटं वाटलं. आम्ही थेट पहिल्यांदा तंबाखू घ्यायला गेलो. एखाद्या मंदिराचं वेगळे पण किती असू शकते बघा की. तमिळनाडूमध्ये मला एक मंदिर भेटलेलं ज्यामध्ये दारू गांजा वगैरे ठेवला जातो. तसंच हे महाराष्ट्रातलं मला वाटतं एकमेव मंदिर लमाण बाबा यांचं. इथं तुम्हाला तंबाखू व्हायला लागते ज्यावेळी तुम्ही या रस्त्याने जात असता त्यावेळी. असे लोकांचं म्हणणं आहे की इथं नवस वगैरे सगळे पूर्ण होतात. आणि इथला अजून एक विषय आम्ही तिथल्या लोकल्सला विचारला तर एवढा काय आला की बाबा तुमची जर इथं सोडायची जरी असेल तरी सुद्धा म्हणजे लोक येऊन इथं तंबाखू वाहतात. नसलं तर तुम्ही या मार्गाने रोज जात येत असाल तर तुम्हाला ती ठेवावीच लागते किंवा नाही तर मग तुमच्या मागे थोडंसं ते लागतं असं यांचं इथलं म्हणणं होतं. म्हणजे तुम्ही खात असाल तर ही तुम्हाला ठेवावीच लागते, नसाल तर तुम्ही डायरेक्ट गेला तरी चालते, किंवा तुम्ही जर स्पेशल देवाला येत असाल तर तुम्हाला ते घेऊनच यावे लागते. अशा पद्धतीचं हे वेगळे पण आपल्या मानदेशातलं तुमच्या समोर आज आणलं. अजून अशी वेगळी वेगळी ठिकाणं किंवा वेगळ्या वेगळ्या प्रथा आपल्या मानदेशात जर कुठं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एक एक करून त्या व्हिडिओच्या द्वारे कव्हर नक्की करूया. मी म्हसवडला गेलतो म्हणून इथं गेलो. म्हसवडपासून एकदम जवळ आहे. आणि आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला फॉलो करा.